मित्रांनो नमस्कार. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा जो विषय आहे त्याच्यावरती खरंच हसावं की रडावं हा एक मोठा क्वेश्चन आहे. भरती संदर्भातली अधिवेशनातली चर्चा तुम्ही या यूट्यूब फॅमिलीच्या माध्यमातून पाहिलीच असेल. परंतु या अधिवेशनाच्या चर्चेचे पडसाद कुठपर्यंत उमटले आहेत ते सुद्धा समजणं गरजेचं आहे जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर. आणि अर्थातच उमेदवारांनी जे आंदोलन केलं त्यांना यश येईल का? रिक्त पदं जेवढी सांगितलेली आहेत ती झेडपीची आहेत का? बाकी सर्व मिळून आहेत तेवढी सर्व येतील का? की अजून किती पदांची भरती होईल? आणि खूप जिल्हा वाईज जी काही पदं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये कोणती अजून बदल असू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं शिक्षक भरती 2025 मध्ये रजिस्ट्रेशन आहे. ते आस्थापना असतील म्हणजे अर्थातच जिथे भरती होत आहे त्यांच्यासाठी चालू होणार आहे की उमेदवारांसाठी चालू होणार आहे की अजून याला किती विलंब लागणार आहे हा सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. जागा तर येतीलच कारण आपण त्याच्यावरती काम केलेलं आहे, परंतु आता रजिस्ट्रेशनचा मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे. परंतु ते खरंच होईल का? आश्वासन दिलेलं आहे त्याची पूर्तता शालेय शिक्षण मंत्री आणि शिक्षण विभाग करेल का? संच मान्यता जुनीनुसार शिक्षक भरती होईल की नवीननुसार होईल? आणि जर नवीन संच मान्यतेनुसार सध्या पदभरती किंवा पदसंख्या रेडी आहे, मग जुन्या संच मान्यतेवरती हे स्विच होतील का? सरकार याच्यावरती कोणता डिसिजन घेईल? विरोधक असतील, आंदोलक असतील, युवक असतील यांनी जरी सरकारला धारेवरती धरलं तरी या निष्ठुर सरकारला खरंच सध्याचे जे काही निवडणूक आहेत त्यात तरी डोळ्यासमोर ठेवून याच्यावरती एक सकारात्मक निर्णय घेईल का? आणि सोबतच शिक्षक भरतीमधले जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावरती जरी आज काही त्रुटींबाबत पोर्टल भरतीच्या अधिवेशनामध्ये जरी वडट्टीवार असतील, नाना पटोले सर असतील, वरुण सरदेसाई सर असतील, बरेच आमदार खासदार आहेत त्यांनी हा मुद्दा शिक्षक भरतीचा आजही उचलून धरलेला आहे. परंतु याच्यावरती पलटवार माननीय जयकुमार गोरे सर असतील किंवा आपले शिक्षण मंत्री दादा भुसे सर असतील यांनी केलेला हा तुम्ही पाहिला असेल. पण सर्वात महत्त्वाचा सध्याचा जो आपला मुद्दा आहे तो खूप महत्त्वाचे खुलासे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही शिक्षक आहात आणि शिक्षक होण्याची स्वप्न पाहताय तर गरजवंतांपर्यंत नक्की पोहोचवा. हे लक्षात घ्या, पोर्टल रजिस्ट्रेशन 8 दिवसामध्ये सुरू होणं शक्यच नाही हा पहिला महत्त्वाचा खुलासा आहे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा कोणतंही आंदोलन होतं किंवा जेव्हा आपण विचारायला जातो तेव्हा फक्त तोंडाला पानं पुसली जातात. त्यामुळे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे की नेक्स्ट येणाऱ्या 8 दिवसामध्ये पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू होईल. कारण त्याच्या संदर्भातलं जे पोर्टलचं जे काम आहे ते अजून पूर्णच झालेलं नाहीये. मग ते सुरू कसं होईल? बरं, आता हे रजिस्ट्रेशन सुरू होत असताना दोन्ही आस्थापना आणि उमेदवारांसाठी होईल का? तर मित्रांनो, ती दाट शक्यता आहे. हे रजिस्ट्रेशन दोन्ही आस्थापनासाठी खाजगी अनुदानित, विनाअनुदानित झेडपी, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, आता आपण पाहतोय की सध्या समाज कल्याण विभागाचं, बहुजन कल्याण विभागाच्या आश्रमशाळा, अध्यापक विद्यालय अशी बरीच जी काही पोर्टलद्वारे होत आहे या सर्वांसाठी होत असताना सोबतच उमेदवारांसाठी सुद्धा पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू करण्याचा शासनाचा निर्णय आहे. त्यामुळे वेळ किती लागेल तर म्हणजे माझा असा काय असा आहे बघा, आता तुमच्या याच्यावरती वेगवेगळी मतमतांतरे असू शकतात, परंतु सध्याचं जे काही अपडेट आहे त्याच्यानुसार इम्पॉसिबल 8 दिवसात पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू होईल, परंतु एवढा महिना पोर्टल रजिस्ट्रेशन आरामात घेऊ शकतं, हे महत्त्वाचं आहे. आता जे बाकीच्या गोष्टी आहेत की रिक्त पदं, मित्रांनो आता जी रिक्त पदं दाखवलेली आहेत किंवा जो काही MSCनं शिक्षक भरतीचा जो निकाल लागला टेट 2025चा त्याच्यामध्ये जे काही बाद उमेदवार केलेले आहेत त्यामुळे ॲक्च्युअल किती पोर्टलवरती येतील हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. सोबतच अजून एक थोडीशी ट्विस्ट आपल्या या व्हिडिओमध्ये अशी आहे की जर तुम्ही नेट सेटची तयारी करत असाल आणि पहिला पेपरची जर प्रिपरेशन करत असाल तर मात्र पहिल्या पेपरच्या प्रिपरेशन संदर्भातली खालील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. ती तुम्ही त्याच्यानुसार तो कोर्स जॉईन करू शकता. अस्पायर अकॅडमीचा तो कोर्स आहे आणि जवळपास 80% याच्यातलेच क्वेश्चन जे आत्ता 2015
जून 2024ला जी सेट झाली त्याला मी स्वतः दिलेली आहे आणि स्वतः क्लिअर केलेली आहे, म्हणून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, ती जॉईन करा आणि सर्वांपर्यंत पोहोचवा. मित्रांनो, मुद्द्यावरती यायचं झालं तर आता मित्रांनो, रिक्त पदं त्यांनी जवळपास झेडपीचीच 15,000 प्लस सांगितलेली आहेत. बरं, तेवढी झेडपीची असतील तर बाकीची किती रिक्त पदे असू शकतात? मित्रांनो, आपण नेहमीच चॅनलवरती सांगितलेलं आहे, इव्हन फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती सुद्धा तुम्ही बालुशा माने म्हणून सर्च करा. तिथं आपण सांगितलेलं आहे की जवळपास 25,000 ते 30,000 पदांची भरती होईल. वास्तविक पाहता रिक्त पदं किती आहेत? तर रिक्त पदं जवळपास 70,000च्या प्लस आहेत. त्यामुळे रिक्त पदं पूर्णतः क्षमतेने भरतील का? तर मित्रांनो, पूर्णतः क्षमतेने भरणार नाहीत. कारण जेव्हा 80% पदभरतीसाठी मान्यता होती तरी सुद्धा त्यांनी पदं भरलेली आहेत ती केवळ आणि केवळ 50 ते 55% पदांची भरती केलेली आहे. आता 100% पदभरतीची फाईल जरी वित्त विभागाकडे असली तरी त्याला मान्यता मिळणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. मिळायला हवी, परंतु या भरतीमध्ये तर ती मिळणार नाही आहे, हे लक्षात घ्या. कारण सध्या लाडक्या बहिणीमुळे ऑलरेडी सरकार डबघाईला आलेलं आहे. परंतु झेडपीची पदं आणि विशेषतः विशेष शिक्षकाची पदं आहेत ती पूर्ण क्षमतेनं शालेय शिक्षण विभाग नक्कीच भरेल. विशेष शिक्षकांच्या पदामध्ये शक्यतो विज्ञान, गणित आणि इंग्रजी यांची जी पदं आहेत ती बरीच पदं आहेत ती भरलीच गेली नाही आहेत, ही वास्तविकता आहे. त्यामुळे या शिक्षकांना आणि इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांना नक्कीच याच्यामध्ये प्राधान्य मिळू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा, अजून एक सर्वात महत्त्वाचा जो टेन्शनचा मुद्दा होता तो 6 to 8 टीचर्ससाठी. तर मित्रांनो, तुमचं जे काय आहे त्यामुळे तुमचीसुद्धा जी सतत मनामध्ये होती की इथं पदभरती होईल का, तर 100% इथं सुद्धा पदभरती होणार आहे. कारण शिक्षकांचं प्रमोशन झालेलं नाही आहे, त्यामुळे इथं सुद्धा पदभरती होईल. बरं, आता हे कधी होईल आणि कसं होईल? बाकीच्या मुद्द्यांवरती नेहमीच आपण चॅनलवरती 1.1 भरती याच्यावरती चॅनलवरती ऑलरेडी आपण माहिती दिलेली आहे. 100% तशीच पदभरती होणार आहे. परंतु 2 टप्प्यामध्ये भरती न होता एकाच टप्प्यामध्ये होत असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या शिक्षक भरतीमध्ये असणार आहे वेटिंग लिस्ट. म्हणजे कोणताही राऊंड लागला त्याच्यानंतर जो दुसरा उमेदवार आहे, खालचा उमेदवार आहे, म्हणजे एखाद्या आस्थापनेचं झेडपीचं असेल, तिथं जर मेरिट 100ला जर क्लोज झालं फॉर एक्झाम्पल, तर त्यामध्ये जर काही उमेदवार अपात्र असतील, गैरहजर असतील, तर मात्र 99, 98, 97 यांचा नंबर लागेल. कारण या भरतीमध्ये वेटिंग लिस्ट लावली जाणार आहे. आणि आस्थापना वेगवेगळ्या पोर्टलवरती येत आहेत. येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच आस्थापना पोर्टलवरती आलेल्या दिसतील आणि उमेदवार जेव्हा रजिस्ट्रेशन करतील तेव्हा याची संख्या नक्कीच कमी झालेली असेल. अपियर विद्यार्थ्यांना संधी मिळाली आणि त्याच्यामध्ये सुद्धा जवळपास डॉक्युमेंटचे कंप्लायन्स न करणारे उमेदवार 2,200 प्लस आहेत. त्यामुळे त्यांचे निकाल आता बाद करण्यात आलेले आहेत आणि MSC आता मात्र रेडी झालेली आहे की त्यांचा डेटा आहे तो आता पोर्टलकडे ते वर्ग करणार आहे. त्याच्या संदर्भातली नुकतीच आपण अपडेट घेतलेली आहे. त्यामुळे अधिवेशनामध्ये रिक्त पदांची मागणी, पोर्टलमध्ये त्रुटी, संच मान्यता, जुनी संच मान्यतेनुसार शिक्षक भरती करावी, शाळा बंद करू नयेत, अशा वेगवेगळ्या मागण्या जरी होत असल्या तरी वास्तविक पाहता नव्या संच मान्यतेनुसारच हे शिक्षण विभाग भरती करणार आहे. कारण भरतीला उशीर जेवढा होईल तेवढं खूप प्रॉब्लेमॅटिक होणार आहे. कारण सध्या मात्र शासनाकडे जो डेटा आहे तो नव्या संच मान्यतेनुसार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे नव्या संच मान्यतेनुसार भरती होत असताना बऱ्याच अशा झेडपीज आहेत. बघा, मी तुम्हाला या अगोदर सुद्धा चॅनलवरती सांगितलं होतं की जुन्या संच मान्यतेनुसार भरती ती कशी, तर बऱ्याच आस्थापना आहेत त्यांनी जुन्या संच मान्यतेनुसारच संच मान्यता करून सध्या अपडेट करायला दिलेली आहे. त्यामुळे हे सगळं मिलीजुली बघत आहे असं म्हटलं तरी चालेल आणि ऑफ द रेकॉर्ड या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचमुळे ही पदं जी तुम्हाला आहेत ती जो रिपोर्ट होता शिक्षण विभागाचा त्याच्यानुसार 8,500 झेडपीची पदं दाखवली होती. परंतु आता विधानसभेमध्ये विधानसभेचं जे अधिवेशन आहे त्याच्यामध्ये माननीय आमदार जयकुमार गोरे यांनी जी काही पदसंख्या आता सांगितलेली आहे ती सुद्धा जवळपास 15,000 प्लस फक्त झेडपीची आहे. त्याचं कारणच असं आहे, जरी हे नव्या संच मान्यतेनुसार दाखवत असले तरी भरती ही जुन्या संच मान्यतेच्या
प्रोपोर्शननुसारच होणार आहे आणि सध्या तरी शासन एवढ्या शाळा प्रमाणात बंद करणार नाही, परंतु त्याचा लगेच रिफ्लेक्शन या भरतीला होणार नाही आहे, कारण हे रजिस्ट्रेशन आहे ते उमेदवारांसोबतच आस्थापनांसाठी सुद्धा एक 8 दिवसाच्या फरकाने सुरू झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. बरं, आता ही ॲक्च्युअल भरती कधी होईल, तर ॲक्च्युअल भरती ही होत असताना आंतरजिल्हा बदली जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ॲक्च्युअल भरती प्रिफरन्सेस उमेदवारांना येणार नाहीत. सध्या रजिस्ट्रेशन सुरू झालं तरीसुद्धा त्याला 2 महिने आरामात या गोष्टींना जाणार आहेत. हे सगळं चालू असताना शिक्षकांची पदं किती येतील हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मित्रांनो, मगाशीच सांगितल्याप्रमाणे एक 25 ते 30 हजारच्या जवळपास ही भरती होईल. आता 15,000 झेडपीची संख्या आहे, अध्यापक विद्यालयाची काहीतरी येईल आणि सोबतच मागास बहुजन विभागाची जे आश्रमशाळा आहेत त्याची सुद्धा पदं आलेली दिसतील. आणि हे चालू असताना ज्या आस्थापना आहेत पोर्टलवरती अजून ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही आहे, 16 ऑक्टोबर 2025च्या निर्णयानुसार पोर्टलद्वारे भरती कंपल्सरी केल्यामुळे सध्या या सर्व आस्थापना पोर्टलला येतील. त्याच्या संदर्भात आपण माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची सुद्धा भेट घेतलेली आहे. आणि हो, सर्वात महत्त्वाचं, तुमचा मनामध्ये प्रश्न असेल की आंदोलनामध्ये आश्वासन दिलं मग काय झालं. मित्रांनो, आंदोलनामध्ये आश्वासन जरी दिलं असलं तरी वास्तविक पाहता पोर्टल्स अजून कॉन्ट्रॅक्ट आहे ते रिन्यू झालेलं नाही आहे. अजून डेटा MSCकडेच आहे, अजून ते पोर्टलकडे वर्ग करण्यात आलेला नाही आहे. या काही गोष्टी आहेत ज्या अजूनपर्यंत तुमच्यापर्यंत नाही आहेत, हे समजून घ्या आणि हे लक्षात घ्या. आणि हे सगळं चालू असताना जे अजूनही आपल्या लेटरहेडवरती बालुशा माने म्हणून ट्विटरवरती सर्च करायचं आहे आणि फॉलोसुद्धा करायचं आहे. तिथे जे शिवनिटी फाउंडेशनचं लेटरहेड आहे तिथे काही मुद्दे तुम्ही पाहिले असतील, त्याच्यावरती 100% शिक्षण विभाग काम करत आहे. आणि पोर्टल भरतीच्या त्रुटी असतील किंवा शाळा बंद करायचं काय असतील त्या नक्कीच या भरतीमध्ये दुरुस्त करण्याचं काम शालेय शिक्षण विभाग करत आहे. त्यामुळे आज जरी शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण आंदोलनामध्ये ग्राउंडवरती उतरलो नसलो तरीसुद्धा शांततेत क्रांती करत आहोत आणि त्याचा रिझल्ट तुम्ही पाहणार आहात. तर मित्रांनो, याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये रजिस्ट्रेशनसाठी आंदोलन करावं लागेल का, तर मित्रांनो 100% करावं लागेल. परंतु माझी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व महिला भगिनींना एक आव्हान आहे. बघा, जर तुमची मैत्रिणी किंवा बहिणी असतील, फ्रेंड्स असतील, त्यांच्यापर्यंत महिला किंवा आपल्या मुली असतील ज्यांचं BEd झालेलं आहे, शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवा. इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये फक्त महिलांनी आंदोलन करून बघूया असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं विचार करा. म्हणजे नक्कीच आपले बांधव आहेत. सध्या तुम्ही पाहिलं असेल की शिक्षक भरतीमध्ये सुद्धा महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे. मग महिलांनी का पाठी राहायचं, कारण आतापर्यंत फक्त या जे काही मंडळी आहेत त्यांना फक्त आश्वासनच दिलं जाते. 2 दिवसात पोर्टल सुरू करू, 4 दिवसात करू, 8 दिवसात करू, परंतु रिझल्ट येत नाहीये आणि रिझल्ट इतक्या सहजासहजी येणार नाहीये. मित्रांनो, नवीन वर्ष सुरू होतंय. मैत्रिणींनो, तुम्हाला कसं वाटतं, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची मी लिंक देते. तो फक्त महिलांनी गुगल फॉर्म भरायचा आहे. तुमची माहिती मी स्वतः ॲडव्होकेट आहे, कुठंही रिव्हील केली जाणार नाही, याची तुम्ही काळजी करू नका. परंतु माझी सर्व बांधवांना, माझ्या भावांना, मित्रांना रिक्वेस्ट आहे की आतापर्यंत तुम्ही आंदोलन केलेली आहेत, फक्त महिलांचा आवाज एक देऊन आपण बघणार आहोत. काय या शासनाला करायचं आहे, मग ते पुण्यामध्ये करू की मुंबईमध्ये करू ते ठरवू. परंतु रजिस्ट्रेशनसाठी हा एक महत्त्वपूर्ण पाऊल असणार आहे. विश्वास ठेवा. आतापर्यंत आपण जे मुद्दे घेतलेले आहेत त्याच्यावरती आपण लढलोय आणि जिंकलोय सुद्धा. फक्त एकच आहे की भरतीमध्ये शेवटचा आणि महत्त्वपूर्ण खुलासा जो करायचा राहिलेला आहे तो म्हणजे जिल्हानिहाय शिक्षक भरतीला प्राधान्य या भरतीमध्ये दिलं जाणार आहे. कारण जिल्हांतर्गत बदली हा मोठा विषय आहे, तो संपत नाहीये. तो सुद्धा एक कारण आहे की अजूनपर्यंत हे पूर्ण होत नाहीये आणि संच मान्यता आणि बाकी बऱ्याच गोष्टी, आणि त्याच्यामुळे शिक्षक भरती होत नाही. त्याचमुळे मित्रांनो, सध्या येणाऱ्या काळामध्ये हा सुद्धा आहे. तुम्हाला काय वाटतं, जिल्हानिहाय शिक्षक भरती योग्य की अयोग्य, ते सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहा. आणि जेव्हा महिलांना भरतीमध्ये प्राधान्य असं मी बोलत असले तरी सुद्धा पुरुषांची सुद्धा भरती होणार आहे. सो डोंट वरी अबाउट इट. डेफिनेटली आपण महिला पुरुष असं बायफर्गेट करत नाहीये, परंतु नारी शक्तीचा आवाज हा घुमला पाहिजे आणि तो घुमेल असा विश्वास आहे. म्हणूनच आपण हे पाऊल उचलतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये
टप्प्यामध्ये भरती जरी होणार नसली तरी सुद्धा एक राऊंड होणार आहे विदाऊट इंटरव्ह्यूचा, दुसरा राऊंड होईल विथ इंटरव्ह्यूचा आणि नंतर होणार आहे कन्व्हर्जन राऊंड, माजी सैनिक राऊंड. आणि हे सर्व होत असताना पहिल्यांदा वेटिंग लिस्ट सायमल्टेनियसली लावली जाईल, मग तो इंटरव्ह्यू राऊंड असेल. बरं, आता ही सर्व शिक्षक केव्हा जॉईन होतील? तर मित्रांनो, हे शिक्षक जून, जुलै, ऑगस्टमध्ये जॉईन होणार आहेत. त्यामुळे लगेच गुडघ्याला बाशिंग घेऊन लगेचच पूर्ण होईल का? तर मित्रांनो, वेळ लागणार आहे. परिस्थिती आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचा जो खुलासा, तो तुमच्या आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा, तो म्हणजे शिक्षक भरती होत असताना किती मार्क्स आहेत त्यांनी होप्स ठेवायचे आहेत. मित्रांनो, बरेच उमेदवार इथं बाद होताना तुम्हाला दिसतील. बऱ्याच कारणामुळे सुद्धा ते बाद होताना दिसतील. त्यामुळे ज्यांचे मार्क्स आहेत ते 100 पर्यंत आहेत, 110 पर्यंत आहेत ओपन कॅटेगरी, आणि जे रिझर्व्ह कॅटेगरीचे आहेत त्याच्या खाली सुद्धा मेरिट येऊ शकतं. मित्रांनो, भरती जास्त पदांची होण्यासाठी आपण विचार करत आहोत, नवे प्रयत्न करत आहोत आणि आपल्याला यश येतच आहे आणि 100% येणार आहे. तो विश्वास असू द्या. आणि नक्कीच तुम्हाला जरी मैदानात आपण आज उतरलो नसलो तरी सुद्धा गरज नव्हती म्हणून उतरलो नाहीये, परंतु जेव्हा गरज पडेल आणि जेव्हा सर्वांचे प्रयत्न संपतील तेव्हा मात्र आपली फाउंडेशन आहे त्याचे प्रयत्न सुरू झालेले तुम्हाला दिसतील आणि निकाल सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो, स्टे कनेक्टेड आणि सरांपर्यंत पोहोचवा. थँक्स फॉर वॉचिंग.